तर साईंच्या शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे। पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला। यंदा या उत्सवाचं 114वे वर्ष आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला शिर्डीत आज सकाळी प्रारंभ झाला असून पहाटे काकड आरती आणि ग्रंथ आणि पोथी मिरवणुकीनं या उत्सवाला सुरुवात झाली आहे। पुढील 3 दिवस हा उत्सव शिर्डीत सुरू राहणार आहे। एकूणच जर पाहिलं तर रामनवमी उत्सवाच्या निमित्त साई नामाबरोबर रामनामाचा गजर देखील शिर्डीत होताना दिसतोय। साई भक्त मोठ्या संख्येनं आता शिर्डीत दाखल होत आहेत। त्याबरोबर माजी विश्वस्त सचिन तांबे आहेत। काय महत्व आहे रामनवमी आणि शिर्डीचं? रामनवमी उत्सव हा साईबाबांनी सुरू केलेला उत्सव आहे। तीच परंपरा आजही सुरू आहे। हे 114वे वर्ष रामनवमीचं आहे। त्यानिमित्ताने साईबाबा संस्थांच्या वतीने शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्सवाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात येतं। याही वर्षी मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे। जसं मंदिर प्रशासनाने या ठिकाणी सगळ्या व्यवस्था उत्तम उभारलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्या असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि येणाऱ्या ज्या पदयात्री पालख्या आहेत त्यांचं स्वागत करणे असेल, असं भव्य दिव्य सत्काराचं स्वागताचं आयोजन या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांतर्फे करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईबाबांच्या द्वारकामाईचं निशाण जे आहे ते उद्या देखील या ठिकाणी ते निशाण बदलण्यात येतं। त्या निशाणाची देखील मिरवणूक निघत असते। आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज पहिला दिवस असल्या कारणाने साईबाबांची पालखीच्या माध्यमातून या ठिकाणी मिरवणूक निघते आणि उद्या साईबाबांना मुख्य दिवशी साईबाबांना सोन्याच्या रथामध्ये या ठिकाणी बसून संपूर्ण शिर्डी शहरामध्ये शोभायात्रा काढली जाते। एकंदरीत शिर्डीमध्ये साईबाबांच्या नामाबरोबर जय श्रीरामाचा देखील नाराचा उद्घोष सर्व साईभक्त करत आहे। सगळीकडे भक्तिमय आणि मंगलमय वातावरण तयार झालेलं आहे। विविध प्रकारचे देखावे हे या ठिकाणी उभारण्यात येतात। त्याचबरोबर सौदी अरेबिया येथील भक्ताच्या देणगीतून आकर्षक अशी फुलांची सजावट देखील साई मंदिराला करण्यात येते। त्यामुळे उद्या रामनवमीच्या मुख्य दिवशी साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत असेल आणि साई नामाबरोबर रामनामाचा गजर देखील ऐकायला मिळेल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।